तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री नाना शेळके यांनी आपला एक ग्रामीण भागातलं नेतृत्व म्हणजे ग्रामीण भागाचा सेवा करतो आपल्याला खांडी गाव. त्या खांडी गावामध्ये एक आपल्या आदर्श सरपंच म्हणून काम करत असताना आनंदभाऊ पावसे त्यांचं काम गेले 5 वर्ष पाहत असताना त्यांच्या कामाची पावती आणि ही पावती पाहत असताना त्यांना ग्रामीण भागामधून सरपंच परीक्षेचं पदही मिळालं. असे अनेक कामामधून त्यांचा कामाच्या पावती पाहता पाहता आणि त्यांच्याबरोबर आपल्या सर्व सहकार्य सर्व ग्रामस्थांच्या सर्वांना मान देऊन आपल्या भागाचे आणि लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांनी याला उमेदवारी जाहीर केली आणि त्या उमेदवारी जाहीर करून आज त्या उमेदवारीचा निकाल जाहीर झाला. आणि खऱ्या अर्थाने आनंद होता सांगण्यासाठी की खरंच आपल्या अंडरगावामध्ये खांडीपासून टाक्यापर्यंत असेल, सावळपासून टाक्यापर्यंत असेल, म्हणून असेल, नारेगाव असेल, सर्व गावातील ग्रामस्थ महिला मंडळी भगिनींनी खूप मोठ्या मताधिक्याने त्यांना प्रचंड बहुमताने विजय केलं. त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आभारी आहे. खरंच मी नाना शेळके यांचे आभार मानते आणि आमच्या दादा आनंद दादा पावशे यांनी 5 वर्षाचे सरपंच पद म्हणून काम केले. त्यांची पोचपावती म्हणून त्यांना आज हे पद मिळत आहे. त्यांना वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती निवडणूक या दोन्ही निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या मावळ तालुक्यामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये भरघोस असा निधी देऊन दादांनी जे काय आपल्या मावळ तालुक्यावरती उपकार केले त्या उपकाराची परतफेड म्हणून आपल्या मावळ तालुक्यातील सर्व कार्यकर्ते असतील, सर्व महिला भगिनी असतील, त्यामध्ये सर्वात मोठा अभिमान आम्हाला मोठा गर्व जर म्हटलं तर भारत देश स्वतंत्र झाल्याच्या काळापासून मला वाटतं आतापर्यंत आमच्या खांडी ग्रामीणमध्ये आणि खांडीच्या या शेवटच्या टोकावरती जिल्हा परिषदेचा सभासद आतापर्यंत कधी झालेला नाहीये. परंतु सुनील अण्णा शेळके सारखे नेतृत्व या तालुक्याला लाभलं आणि अण्णांच्या नेतृत्वामधून हा म्हणता आज खांडी गावामध्ये आमच्या उमेदवाराला अनंतभाऊ पावसांना उमेदवारी दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या अंधर मावळच्या लोकांच्या सर्वांच्या वतीनं अण्णांचं मी खूप खूप आभार मानतो. आणि त्या ठिकाणी आनंदभाऊ हे कमी मताधिकारी आलेले नाहीये. आज जर तसं म्हटलं तर आज आपल्या अंधर मावळच्या विभागातील लोकांनी सर्व मतदार असतील, सर्व महिला भगिनी असतील, सर्वांनी एक स्वाभिमान दाखवलेला या ठिकाणी. या ठिकाणी कुणालाही वाईट म्हणता येणार नाही, कारण संपूर्ण जनतेने या ठिकाणी हा पाठिंबा दिलेला आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदमध्ये पहिलं लीड आपल्या उमेदवाराला आहे. म्हणून या ठिकाणी मी जास्त काही न बोलता ज्या कार्यकर्त्यांनी मनापासून आनंदासाठी काम केले अशा कार्यकर्त्यांचं तुला अभिनंदन केलं पाहिजे. त्यामध्ये आमचे नारायणराव ठाकरे असतील, कितीही कोणी बोलू द्या, तुम्ही करायचे त्या ठिकाणी निवडणुकीवर राजा असतील, आमचा शिवाजीराव मोठे असतील, आमचे रमेश भाऊ असतील, ही सर्व मंडळी सरपंच असतील, वागणूक सरपंच असतील. आता सर्वांचं नामोल्लेख करणं मला काही वर्णनाचा निवडतो मला, परंतु सर्वांनी या ठिकाणी जे आनंद भाऊला सहकार्य केले त्या सर्वांचा आम्ही खांडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आनंद भाऊला आमच्या नरसिंह मोठ्याच्या वतीनं आणि अंजन मावळच्या तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि मी 1 वर्ष थांबवतो. परंतु माझ्या मताने तरी 35 ते 40 वर्षाचा काळ गेला, परंतु पंचायत समिती कधी एकतर्फी आलेली नाही काय. आणि ही प्रथम बारी आलेली आणि पंचायत समिती तर आलीच आली, परंतु जिल्हा परिषद देखील राष्ट्रवादीचीच आली. अजितदादा गेलेले नाहीत, अजितदादा आहेत. तमाम जनतेने पूर्ण पंचायत समितीवरती राज्य कमावलेलं आहे.
की तुम्ही सर्वांनी जे सहकार्य केलं, नारायणदादा असतील, आमचे पाहुणे सरपंच कोकाटे असतील, निसाम ऊर्जा असतील, निसाम ऊर्जेनं मला सकाळी रोज वाचन करायचं काम केलं की तुम्ही फक्त बसून राहा आम्ही काय केले पहा, तुम्ही काय पाहता आम्ही तिसऱ्या फिरला तुम्हाला सांगितलं कधीचं मावळ तालुका पूर्णपणे राष्ट्रवादी झालेला आहे. त्यांनी तुम्हाला उलट पाडायचं ते अंतरलं, त्यांनी आता वर पायाचं अंतरलं, त्याला घडलं. परंतु तुम्हाला बाकी कोणी रोखायचं काम नाही केलं जातं. अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी जे सहकार्य केलं, नारायणदादा तुम्हीच काय, रमेशनी आणि आपला कर्तव्य संतोष इतकी जीवाभावानी लढली, निवडणूक असायचा. शिवाजी म्हणायचा आम्ही काय करतो तुम्ही बघत करा. तरुणांना वाव द्या आणि तरुणांनी वाव घेतल्यामुळे तुम्ही तरुण पिढी जरूर पुढे जा. आम्हाला मतदारांना नीट राहू द्या. असं मी आनंद पावसे जावाय जरी असेल तर त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथून पुढची माझा मावळ हा स्वाभिमानी झाला पाहिजे आणि ते करून दाखवायचं काम दादा गेलेले नाही. हे तुम्हाला आज लवकर केलं दाखवलं दादा येणार आहे. तुम्हाला मावळची पावती मिळाली की दादांनी जागेवर दाखवून दिलं. काय केलं, जागेवर दाखवून दिलं की मी आलो सगळंच घेऊन आलो तुम्हाला. चला ठीक आहे. सर्व बंधू भगिनी, आज या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद पुणे त्याचप्रमाणे पंचायत समिती मावळ या पंचवार्षिक सार्वत्रिकचा निवडणुकीचा निकाल या ठिकाणी संपन्न झाला. हा निकाल संपन्न होत असताना पहिल्यांदाच इतिहासात आपल्या आंध्र मावळाच्या पश्चिम पट्ट्याला अनंतभाऊ पावशे यांच्या रूपानं न्याय मिळाला आणि आपल्याला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली. आपल्या पूर्ण पश्चिम पट्ट्याच्या वतीनं मावळचे लोकप्रिय कार्यसम्राट आणि जनसेवक आमदार सुनील अण्णा शेळके यांना मनपूर्वक लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो की आमच्या आंध्र मावळच्या पश्चिम पट्ट्यातील टोक असणाऱ्या खांडी गावात आमचे सहकारी मित्र कोर कमिटीचे सदस्य आम्ही एकत्र काम केलं. अशा एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला त्यांनी उमेदवारी दिली, त्यांना ताकद दिली, त्यांना निवडून आणलं. त्याबद्दल या सर्व पश्चिम पट्ट्याच्या वतीनं टाकळी वडेश्वर या गटातील सर्व मतदारांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी त्यांना निवडून आणत असताना सर्व प्रमुख सहकारी, सर्व माता भगिनी, सर्व युवक, सर्व ज्येष्ठ मंडळी सर्वांनी अत्यंत मेहनत घेतली. अशीच मेहनत घेऊन आपण यापुढेही या पश्चिम पट्ट्याला न्याय देत राहू आणि सुनील अण्णांच्या माध्यमातून आपण या तालुक्याचं, या पश्चिम पट्ट्याचं आणि आपल्या टाकळी वडूर राणे गटाचं विकास करून या भागाचं सोनं करून आदरणीय मी आनंदभाऊ पावशे यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुढील वाटचालीसाठी शेतीला सर्व कार्यकर्ते, खांडी ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आज तुमचा आनंद बघून गेले 20-25 दिवस जे काही आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलं त्याचं आज खऱ्या अर्थानं सिद्ध झालं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. तर आता मी बोलायचं म्हटलं ना तर फार जोर बोलावं लागेल, एवढा मोठा इतिहास आहे. आनंदभाऊंना उमेदवारी देणं, खांडीसारख्या खेडेगावात उमेदवारी आणणं
एवढं सोपं नाही आणि सोपं करण्यासाठी ज्यांनी माझ्या समवेत प्रयत्न केले त्यांना सगळ्या वस्तुस्थिती माहिती आहे. अगदी कालच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर शिव्या खाण्यापर्यंत आम्हाला खावा लागला. पुण्या जिल्ह्यातल्या कुणी सांगणार नाही. परंतु याचं सर्व चीज तुम्ही सर्व मंडळीने ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीने केलं त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. पांडुरंगाचं समोर बोलतोय की अनंत भाऊ हा ज्यावेळेस सरपंच झाले त्यापासून आमची ओळख निर्माण झाली आणि ओळखीनंतर खऱ्या अर्थानं आपण कशा पद्धतीने या कार्यकर्त्याला पुढे घेतलं पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीतला असणारा कार्यकर्ता ज्या वेळेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना विनम्र अभिवादन करताना आमचं हृदय भरून येतं, तुमचंही भरून येतं. परंतु दादांची आम्हाला शिकवण सातत्याने होती की तुम्ही सातत्याने राजकारण न करता 80% समाजकारण करा आणि 20% राजकारणाच्या वेळेला राजकारण करा. आणि तो धागा मावळचे कार्यसम्राट जनसेवक आमदार सुनील अण्णा शेळके साहेबांनी घेतला आणि तो घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं अण्णांनी जी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला की आपल्याला प्रस्थापित गावं किंवा प्रस्थापितांनाच उमेदवारी देण्यापेक्षा आपल्याला नवोदित उमेदवार कसे निर्माण करून त्या कार्यकर्त्याला ताकद देता येईल हा संकल्प त्यांनी केला. आणि त्या संकल्पाचा धागा धरून आम्ही अण्णांना एक विनंती केली की तुमच्या माध्यमातून मावळ तालुक्यामध्ये न भूतो न भविष्याच्या अशा पद्धतीचा विकास झाला. खरं तर अण्णांच्या काळामध्ये 5,500 कोटीचा निधी आपल्या पूर्ण तालुक्यात आला आणि त्याच्यातला जवळजवळ 600 कोटी निधी आपल्या तालुक्यात आला, आपल्या अंतर्भावात आला आणि आपला हा फार मोठा विकास झालेला आहे. आणि म्हणून आपण अण्णांचं खरं त्या ठिकाणी स्वागत करा की जेणेकरून आज तुमचा कन्या रुग्णालय असेल, त्याच्यानंतर इंद्रायणी पूल असेल, त्याच्यानंतर आदिवासी बांधवांच्या मुलांना एवढी मोठी आश्रमशाळा असेल, त्याच्यानंतर डॅम खालचा रस्ता असेल आणि आजचा जो रस्ता होतोय तो 333 कोटीचा होतोय. ही सर्व कामं आणि सर्व कार्यपद्धती बघता आम्ही कुंडुड्याचा पूल असेल, सगळ्या गोष्टी असतील. महाराज हे सगळं करत असताना पाहत असताना अण्णांना आम्ही विनंती केली की अनंत भाऊ पावसे सारखा एक नवीन घडणारा आणि एक अभ्यासू किंवा सरपंच पदाची ग्रामपंचायतीचा अनुभव असणारा कार्यकर्ता आहे आणि त्यांना उमेदवारी दिली पाहिजे. उमेदवारी द्यायची म्हटलं की आर्थिक विवेचन असतं, आर्थिक गरज असली, आर्थिक परिस्थिती असली. अनंता भाऊंची आमच्या कसली तयारी नसताना आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही हो म्हणा. त्यांनी हो म्हणलं आणि त्या होचा परिणाम आम्हाला बऱ्याच वेळाला ऐकावा लागला. शिवाजीराव बरोबर आहे ना. परंतु अनंताच्या बद्दल मी एवढंच म्हणेल की अत्यंत संयमी आणि विश्वासू आणि प्रामाणिकपणे चालणारा व्यक्ती. त्यावेळेला ज्यावेळेला काही अडचणी आल्या त्यावेळेला सगळं सांगितलं. आमचा उमेदवार प्रामाणिक आहे, तो चांगल्या पद्धतीने चालत राहील, चालला. महाराष्ट्रामध्ये जे काही उमेदवार टॉप लेवलला आहेत त्या टॉप लेवल मध्ये अनंत भाऊ हे 1 नंबरच्या टॉपला आहे. सगळ्यांची परिस्थिती पाहता सगळे विनोद आणि बाकीच्या गोष्टी सांगताना आपले पत्रकार रामदास भाऊ वाडेकर यांनी तो फॉर्म भरायची वेळ आली आमची उमेदवारी फॉर्म भरायची. ते फॉर्म भरायच्या वेळेला काय काय लागतं आणि कुठं कुठं चुका होतात त्या कशा शोधल्या जातात आणि फॉर्म कसा बाद केला जातो याच्या फार अडचणी असतात. त्या बारीक सारीक तुम्हाला सांगणार नाही. ते 3 ते 4 वेळा रमेश भाऊ फॉर्म आपण भरला, मला कॅन्सल केला, परत भरला, परत कॅन्सल केला. शेवटच्या दिवशी 15 मिनिट बाकी असताना तो फॉर्म भरला. आम्हाला दोघांना झोप येत नव्हती की उद्या छाननी आहे. आज जर फॉर्म उडाला की आपलाय फॉर्म उडत. परमेश्वरानं आणि आमच्या सर्व रामदास असेल, शिवाजी असेल, सोमनाथ सगळी मंडळी रमेश असेल,
सगळ्यांनी संतोष असेल, या सर्वांनी बऱ्याच मंडळींनी त्याच्यामध्ये नाव घ्यायला पाहिजे अशी आहे. प्रत्येकाने साथ दिली. पहिलवान आमच्या पुतण्या निवृत्ती ठाकर यांनी देखील काही जणांनी तर आर्थिकची परिस्थिती कुणीही न त्रास देता मला असं वाटतं सर्वात त्रास दिला असेल तो मी यांना दिलेला आहे. या सर्वांना कारण सकाळी 6 वाजता फोन करायचे यांना उठवायचं हे सगळे आणि यांनी मी त्यांची डिलिव्हरी व्यक्त करेल की मी सकाळी 5:30 वाजता रात्र 15 दिवस तुम्हाला सांगतो प्रपंच पाहिला नाही आम्ही, परंतु त्या प्रपंच न पाहिल्याचं फळ म्हणून आज अनंत भाऊ तर या सगळ्या परिस्थितीचा याबद्दल मी खांडी ग्रामस्थांना देखील धन्यवाद देते. माझ्या पहिल्या भगिनी तरुण सहकारी आणि सर्वजण खांडीच्या या टोकापासून दुष्कांच्या त्या टोकापर्यंत जाणे असेल. मुंडावळे तुम्हाला कदाचित गावाचं नाव माहित होतं, इकडून मंगळूरपासून सुरुवात करायची एवढंच होतं की ही उमेदवारी आणि उमेदवारांनी केलेलं काम इतकं विचित्र असतं. मी निवडणूक लढतोय, अनंत भाऊ लढले, ज्या वेळेला मतदारांच्या पाया पडायचं ना तर परत जे उमेदवार असतात त्या उमेदवारावर प्रचारक असताना त्याच्याही पाय पडतो आम्ही. ते म्हणतो की हा या सगळे विरोध आहेत. परंतु आता मित्रांनो गेल्या 75 वर्षामध्ये जे काही आपल्या या पट्ट्याला मिळालं नाही ते आज अनंत भाऊच्या माध्यमातून सोमनाथ भाऊ तुम्ही सर्वांनी मिळवले. हे मिळवलेलं आपल्याला टिकवायचंय. या ठिकाणी पोपटनी चांगलं तडातड भाषण केलं, सगळ्यांनी भाषणं केली. परंतु आम्हाला कसं काही गोष्टी जबाबदारीने बोलावं लागतात, जबाबदारीने त्या पूर्ण करावा लागतात. माझी विनंती आहे, मी सातत्याने रामदास महाराजांना, रमेश भाऊंना, शिवाजीला म्हणायचा की बाबा खांडी ग्रामपंचायत ही खांडी ग्रामपंचायत मला कुठल्याही पद्धतीमध्ये 90% मतदान झालं पाहिजे. कारण आपलं गाव आहे ना, आपली शान आहे. आज अनंत भाऊ हे एका गावाचे नाही परंतु ते गावाचे सुपुत्र आहेत. त्या सुपुत्राला सर्वाधिक मतं पडली पाहिजेत. आणि मग त्याच्यानंतर विनंती केली खांडीपासून तर टाकळपर्यंत हा जो आपला बेल्ट आहे या बेल्ट मध्ये देखील 80% मतदान झालं पाहिजे. त्यावेळेला आपण रूपाने दुसऱ्या भागात सांगू शकतो. आणि हेच खऱ्या अर्थानं आपल्या खांडी टू फळण्याच्या पर्यंत 80% जवळजवळ 75 ते 80% मतदान हे अनंत भाऊला झालेलं आहे. त्याबद्दल ऐकून घ्या इकडचं झालं आणि पलीकडच्या परिसरातून ऐकून घ्या एक ग्रंथ घ्यायचा असतो. हा इकडचा नाणेगण आहे आणि पलीकडून टाकव्याची जो गण आहे त्या गणातून आपल्या जनसेवक देवाभाऊ गायकवाड यांच्या धर्मपत्नी होत्या. खरं तर बऱ्याच अंशी आमच्यासारखे कार्यकर्ते त्या भागात गेलो, परंतु त्या भागातून जनसेवक देवाभाऊ साहेबांच्या माध्यमातून या भागामधला विकास करण्यासाठी तुम्हाला पुढेही कमी पडणार नाही. त्या कमी न पडण्यासाठी आपण सर्वांनी अनंत भाऊच्या पाठीशी खंबीर राहा. आणि या ठिकाणी जी उमेदवारी दिली त्या उमेदवारीच्या वेळेला जे आम्हाला ऐकायला भेटलं ते आज अनंत भाऊच्या माध्यमातून महाराष्ट्र लेवलला प्रथम क्रमांकाने निवडून आल्यामुळं हा सगळा विसर पडत आणि या ठिकाणी विकासाचं खरं पर्व आज खांडीपासून सुरू हे पश्चिम पट्ट्यातलं वारं आपलं याचं मोसमी वारं हे पूर्वपर्यंत जाईल आणि चांगल्या पद्धतीने विकास होईल. तुम्ही सर्वांनी खऱ्या अर्थानं या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाला. खरं तर स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या निधनानंतर आम्ही कुठेही जास्त मिरवणुका काढल्या नाही, परंतु तरुण सहकार्यांचं ज्या वेळेला एखादं प्रेम किंवा त्याचं श्रद्धा समोर येते त्यावेळेला त्या पद्धतीने तो विकास तो उत्साह होतो आणि तो करावा लागतो. त्याचबरोबर माझ्या मावळतून देखील आमचे सर्व सहकारी मग भाऊसाहेब दामले असतील आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. आपल्या सर्वांना ज्ञात आहे आपल्या पुणे जिल्ह्याचे नेते
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद असं निधन झाल्यामुळं आपल्याला फार मोठं दुःख त्या मावळ तालुक्यामध्ये आपले लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनाही दुःख झालेलं आहे. त्यामुळं अण्णा तालुक्यामध्ये कुठंच फिरले नाही. त्यांनी सांगितलं की मी प्रचार सुद्धा करणार नाही, परंतु मावळ तालुक्याच्या जनतेनं या ठिकाणी 15 जुलै म्हणजे पंचायत समिती जवळजवळ 25 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात होती. ती पंचायत समितीमध्ये एकही सदस्य भाजपचा ठेवला नाही, विरोधी पक्ष म्हणून ठेवला नाही आणि प्राथमिक जिल्हा परिषदेच्या जागा चांगल्या मताने आणि त्याच्यामध्ये आपला आनंदाभाऊ पावशे हा मावळ तालुक्यामध्ये 1 नंबरच्या रेल्वेने आपण सर्वांनी त्यांना विजय केलेला आहे. आनंदाभाऊला मी सांगत होतो की या ठिकाणी आपण निश्चितपणाने विजयी होणार आणि चांगल्या मताने होणार. कारण का मग मी जरी गाड्यांमध्ये फिरत होतो, मी फिरून सगळीकडे जसं आपण एक्झॅक्ट गोल काढतो त्या पद्धतीने काढत होतो. आनंदभाऊ एकतर्फे चालत होता. मी आनंदभाऊच्या वतीनं बोलतोय आणि म्हणून या ठिकाणी त्यांना आता बोलता येत नाही. जिल्हा परिषद सदस्य झाले, परंतु दादांचं दुःख आहे आणि आनंदाचं सुद्धा सुख आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आनंदभाऊ पावशे यांच्या वतीनं आपल्या सर्व मतदारांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि इथून पुढे आनंदभाऊ आणि आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून ह्या आंध्र मावळाचं सुंदर मावळ झाल्याशिवाय राहणार नाही. नारायणराव ठाकरे बोलल्यानंतर मी बोलणं उचित नाही. ते आपले नेते आहेत, परंतु या ठिकाणी भाऊसाहेब दामले आहेत, त्यांचे सर्व सहकारी नाणे मावळातून या ठिकाणी आले. खरोखरच आहे ना, मी जेवण करून झोपलो होतो, भाऊचा फोन आला आणि तसंच मी या ठिकाणी आलो. आपण सर्वांनी चांगल्या अरे त्या पावशेबाईला बोलवा, पावशेबाईला घ्या. आनंदाच्या सौभाग्यवती पुढे हो पप्पू बोलवा त्यांना. तो कोपऱ्यात होता, आहे का पुढे घरी गेलं काय बरं चालतं आहे का पुढे ये ना इकडं पलीकडे जाऊ. ये इकडे पुढे त्या बाईच्या इथे ये पुढे इकडे ये. ये इकडे पुढे या इकडे खाली या. यांच्या
वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.